6 जून 1674 ला रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि खऱ्या अर्थानं हा भारताच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य दिवस होता। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजी महाराज व युवराज सहयोगी छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड किल्ल्यावरती भव्य असा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी पार पडतो। याही वर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं भव्य असा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावरती आयोजित केलेला आहे। आणि या रायगड किल्ल्यावर पार पडणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्याला समस्त धाराशिव मधल्या मावळ्यांनी हजारो लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्रथमतः शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय की या वर्षीच्या या राज्याभिषेक सोहळ्याला हजारोच्या लाखोच्या संख्येनं समस्त धाराशिव मधल्या मावळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करतोय। यावर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं रायगड किल्ल्यावरती जागर गडपूजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व रायगड जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये ठिकाण नगारखाना किल्ले रायगड दुपारी 4:30 वाजता युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती महाराज यांच्या हस्ते धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची या युद्धकलेच्या प्रात्यक्षिकाचा प्रारंभ होतोय। ठिकाण होळी चामाळ किल्ले रायगड सायंकाळी ठीक 7 वाजता ढोल वादन लेझिम प्रात्यक्षिक वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदुंगाचा गाजर होतोय। ठिकाण होळी चामाळ 8 वाजता जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा हा कार्यक्रम राजसदरेवरती हा कार्यक्रम पार पडतोय। रात्री 9 वाजता गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ शिरकाई मंदिर या ठिकाणी हा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे। सायंकाळी ठीक 9:30 वाजता वारकरी संप्रदायाकडून कीर्तन व भजन कार्यक्रम होतोय। ठिकाण जगदीश्वर मंदिर किल्ले रायगड 6 जून 2025 या दिवशी ठीक सकाळी 7 वाजता युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभ हस्ते पारंपरिक वाद्याच्या गजरात ध्वजपूजन व ध्वजारोहण होतं। ठिकाण नगारखाना किल्ले रायगड सकाळी 7:30 वाजता शाहिरी कार्यक्रम होतोय राजसदरेवरती। सकाळी ठीक 9:30 वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचं राजसदरेवरती भव्य आगमन होणार आहे। सकाळी ठीक 9:50 ला युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं राजसदरेवर आगमन होईल। सकाळी ठीक 10 वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शुभ हस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीस अभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होते। सकाळी 10:30 वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या राजसदरेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जातोय। त्याच वेळेस युवराज संभाजी महाराज सर्व शिवभक्तांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत। सकाळी 11 वाजता सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला जाणार आहे। दुपारी 12 वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचं जगदीश्वर मंदिर या ठिकाणी आगमन होत आहे। दुपारी 12:15 वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज त्या ठिकाणी त्यांना दिला जाणार आहे, प्रदान केला जातोय। ठिकाण जगदीश्वर मंदिर किल्ले रायगड दुपारी ठीक 12:30 वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन करून हा भव्य असा सोहळ्याची सांगता किल्ले रायगडावरती केली जाते। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्ग रायगड आणि शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीनं समस्त शिवभक्तांना आव्हान आहे की हजारो लाखो संख्येनं आपण या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळ्याची आपण शोभा वाढवायची। मी सिद्धेश्वर शिवाजी मध्ये शिवराज्य सोहळा समिती धाराशिव प्रवक्ता या पदावरती सध्या मी काम करतोय। धन्यवाद।